चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हैदराबादच्या कंचनगच्ची बोवली परिसरात सुमारे 400 एकर जंगल नष्ट करण्याच्या सरकारी कारवाई विरोधात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन सुरू केले आहे। या क्षेत्रात होणाऱ्या मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड आणि नैसर्गिक अधिवासाचा नाश यामुळे स्थानिक प्राणी आणि पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे। विद्यार्थ्यांनी जीवनाची पर्वा न करता जंगल वाचवण्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। त्यांनी अनिश्चितकालीन आंदोलन जाहीर करून वर्गाचा बहिष्कार सुरू केला। जंगल वाचवा प्राणी वाचवा अशा घोषणा देत हे परिसरात ठिय्या आंदोलन करत आहेत। झाडे तोडल्यामुळे बिनघर झालेल्या अनेक पक्ष्यांच्या विव्हळण्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, ज्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ लक्ष घालून कंचनगच्ची बोलवलीतील जंगल नष्ट करण्याच्या सर्व कामांवर स्थगिती दिली आहे। तसेच तेलंगणा सरकारकडून सविस्तर अहवाल मागण्यात आला आहे। विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की ही केवळ झाडांची तोड नाही तर संपूर्ण जैवविविधतेवर आघात आहे। ही लढाई केवळ आजच्या जंगलासाठी नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठीही आहे। हे आंदोलन आजच्या काळात पर्यावरण रक्षणासाठी युवकांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोक शक्ति न्यूज हैदराबाद। माननीय सभापति महोदय, एक दुर्भाग्यपूर्ण घटना हैदराबाद में घटी। मुझे समझ में नहीं आया कि ऐसे क्या पेड़ों से दुश्मनी थी कि रात को बड़े भारी संख्या में लाइट लगाकर और बड़ी भारी संख्या में सारे बुलडोजर लगा करके और बड़ी संख्या में 400 पेड़ों को काटा गया। वहाँ जो सुबह के भी अगर आप फोटो देखेंगे तो मोर से लेकर सारे जानवर जो हैं वो वहाँ पर दिख रहे हैं। और इसलिए माननीय सदस्य ने जो विषय उठाया है, इस मामले की गंभीरता को देखते हुए कल पर्यावरण मंत्रालय ने वहाँ के चीफ सेक्रेटरी को नोटिस भेजा है, फैक्चुअल रिपोर्ट ली है और निश्चित रूप से जिन्होंने इस प्रकार की कार्रवाई की उन पर हम कार्रवाई करें। BJP, BRS people are creating a problem. Actually, there is no problem. According to Supreme Court guidelines, government enact and act all the issues. Even though pond or mushroom rock formation, whatever, we are following the Supreme Court directions only. These guys are always creating noise and alleging the students and people. They don't have any agenda in Telangana. Only they contempt the government activities. So if you do something for the people, they can act against. Like pharma companies there in Lagacherla, they put rowdies in between the farmers. We give a free bus. Anti-auto walas, they made a movement. Whatever. BJP and BRS inclusively means milke a propaganda and anti-government activities. Always they do the wrong predictions to the Telangana state. They are abusing us. This is kind of second emergency imposed by Telangana Congress government and Revant Reddy inside University of Hyderabad. We are not fighting for ourselves. We are not going to live permanently inside the campus. We will take our degree and we will go. But we are fighting for the wildlife. We are fighting for the ecological balance here. We are fighting for the environmental damage they are causing, which can't be reversed. Hyderabad is already most polluted city in South India. They are trying to make it more polluted. This is carbon sink. University of Hyderabad is also known as lungs of Hyderabad. We have 2,300 acres of green forest, more than 700 species of flora and fauna. We have 20 species of snakes. We have 4 species of amphibians and reptiles, endangered reptiles. But what Telangana Sarkar have to do with it? They want to make corporate corridors. They have no concern for education. Okay, you have concerns for corporates, you have concerns for IT sector. Where is education in your agenda? Right to healthy lifestyle is a constitutional right given to citizens. If you are destroying the